नमस्कार श्रोत्यांनो, अधिक मास महात्म्य अध्याय 22. श्री गणेशाय नमः. ओम गुरुभ्यो नमः. ओम सरस्वतै नमः. श्रीकृष्णाय नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. द्विजशर्मा आणि नारायण. देवी लक्ष्मीजी म्हणाल्या, पुरुषोत्तम मासातील अधिक महिन्यातील स्नानाचा महिमा मला खूपच समजला, पण दानाचा महिमा म्हणजे कोणत्या दानाचे काय फळ मिळते ते मला सांगा. तेव्हा भगवान नारायण म्हणाले, ठीक आहे, सांगतो. सोने, रुपे, चांदी, मोती, पोळे ही दाने सर्वश्रेष्ठ आहेत. तांब्या पितळेची आणि कांस्य धातूची भांडी दान दिली तर ते उत्तमच आहे. वस्त्रदान, अन्नदान, धान्य, द्रव्य ही दाने आणि उदकदान देणे ही दाने महान पुण्यकारक आहे. धृतपात्र, तीळपात्र, सप्तधान्य ही दाने द्यावीत. सर्व दानात गोदान करणे हे विशेष असे मोक्षदायी दान आहे. गोदानाच्या अनेक कथा आहेत, परंतु एक अगदी आगळीच कथा मी तुला सांगतो. महिष्मती नावाची एक अत्यंत संपन्न अशी नगरी आहे. त्या नगरीत द्विजशर्मा नावाचा एक धर्मनिष्ठ असा गृहस्थ राहत होता. त्याच्या पत्नीसह तो आनंदात राहून अनेक व्रत, दाने, पुण्यकर्मे करी. बरेच दिवस झाले. अर्ध्यावर त्या दोघांची वय होऊन गेली तरी संतान झाली नाही. एके दिवशी दुपारी द्विजशर्माच्या घरी एक अतिथी आला. तो म्हणाला, महाराज, मी फार भुकेला आहे. मला जेवण द्याल तर फार मोठे उपकार होतील. त्यावर द्विजशर्मा म्हणाला, अरे, अन्नदानासारखे महापुण्य मला घडत असेल तर ही संधी आम्ही कशी दवडणार? चल ये, हातपाय धू आणि बस. यथेच्छ पोटभर जेवण कर. त्याचे जेवण झाल्यानंतर शांतपणे त्याच्यात गप्पा गोष्टी चर्चा झाल्या. तेव्हा द्विजशर्माला कळाले की हा अतिथी म्हणजे अत्यंत गरीब माणूस आहे. जगाच्या पाठीवर हा एकटा जीव सदाशिव. याचे नाव नारायण असे आहे. हा नारायण आपल्या घरी पुत्राप्रमाणे राहावा, याने आपली सेवा करावी आणि आपणही याचे भरण पोषण करावे. हा विचार द्विजशर्माने नारायणाला सांगितला आणि त्यानेही संमती दिली. द्विजशर्माच्या घरी तो नारायण आनंदाने राहून सेवा करू लागला. काही दिवसानंतर काय आश्चर्य, त्या द्विजशर्माची पत्नी गरोदर राहिली आणि तिला पुढे पुत्ररत्नाचा लाभ झाला. नारायणाचा पायगुण म्हणून द्विजशर्माने त्याचेही खूप कौतुक केले. द्विजशर्माच्या घरी पुत्रजन्माचा खूपच थाटाचा सोहळा पार पडला. साऱ्या गावाला आनंद झाला. 5वीच्या रात्री एक विलक्षण प्रसंग घडला. सायंकाळी द्विजशर्माच्या बायकोने 5वीची 6वीची पूजा मनोभावाने करून बाळाला तिच्या पुढे ठेविले. पूजा दर्शन झाल्यानंतर सारेजण शांत झोपले. मध्यरात्र झाली. सारेजण झोपले होते. एकटा नारायण बाळंतिणीच्या खोलीच्या दाराशी जागत बसला होता. तेवढ्यात काय चमत्कार, एक अतिशय दिव्य तेजाची देवी बाळाला पाहून त्या खोलीतून निघाली. नारायणाने त्या देवीला पाहिले, नमस्कार केला आणि नारायण म्हणाला, देवी, तू कोण? तेव्हा ती देवी म्हणाली, हे पुण्यपुरुषा, तुला माझे दर्शन घडले हे फार छान झाले. मी यक्षिणी देवी आहे. मला सटवी म्हणतात. ब्रह्मदेवाने या बाळाच्या नशिबी कोणती अक्षरे लिहिली आहेत ती अक्षरे पाहून मी परत चालले आहे. देवीचे ते शब्द ऐकून नारायणाला फार आनंद झाला. तो म्हणाला, मी धन्य आहे. सटवी देवी, तू मला दर्शन दिलेस. आता या बाळाच्या नशिबी ब्रह्मदेवाने लिहिलेली सर्व अक्षरे तू पाहून आलीस, तर कृपा करून मला सांग की या बाळाच्या नशिबी पुढे काय लिहिले आहे ते. सटवी म्हणाली, हे पुण्यपुरुषा, एक तर मी कोणाला दिसत नाही. बाळाच्या 5वीच्या रात्री गुप्तपणे येते. बाळाची ब्रह्माक्षरे वाचते आणि निघून जाते. पण आज योग
तुझा माझे दर्शन तुला घडले, छान झाले. आता तू विचारतोस या बाळाच्या नशिबी ब्रह्मदेवाने काय लिहून ठेवले आहे ते मी तुला कसे सांगू. नारायणाने फार हट्ट धरला. तेव्हा ती म्हणाली, द्विजशर्माच्या या पुत्राच्या नशिबी सुख संपत्ती नाही, संसारही करणार नाही, फक्त ताक विकून आपला उदरनिर्वाह करील आणि गरिबीतच खूप वर्षे जगेल. इतके सांगून सटवी झटकन निघून गेली. नारायणाने विचार केला, काय बाळाचे नशीब ब्रह्मलिखित अटळ आहे असे मनाशी म्हणून नारायण गप्प बसला. त्याने कोणालाही सांगितले नाही. त्या बाळाचे बारसे करून संभ्रम हे नाव ठेवले. संभ्रम हळूहळू मोठा होऊ लागला. द्विजशर्माला पुत्राचे कौतुक वाटे. त्याला शिकवून मोठी करीन म्हणे. नंतर 5 वर्षांनी द्विजशर्माच्या पत्कीला मुलगी झाली. आनंदात वाढ झाली. दुधात साखर पडली. त्या कन्येच्या 5वी पूजनाला रात्रीही मुद्दाम बाळंतिणीच्या खोलीच्या दाराशी नारायण जागत बसला होता. पूर्वीप्रमाणेच मध्यरात्री पुन्हा सटवी आली. तिने बाळाची ब्रह्माक्षरे वाचली. ती निघाली. नारायणाने तिला विचारलेच. तेव्हा सटवी देवीने सांगितले की या मुलीच्या नशिबी मातापित्याचे सुख नाही, लवकरच ती पोरकी होईल, तेव्हा आपल्या तरुण देहाची विक्री करून खूप वर्षे जगेल. हाय रे देवा, काय हे या मुलीचे नशीब. आपल्या मालकाला द्विजशर्माला म्हातारपणी झालेली ही 2 बाळे. पुत्र दरिद्री होणार, ताक विकून पोट भरणार, आणि पुत्री मातापित्याला घालवून पोरकी होणार, पुढे देह विक्री करणार. काय हा विचित्र योग. अरे अरे, आपल्याला हे दुःख कसे सहन होणार. असा शोक करीत नारायण गप्प झाला. त्याने ही गोष्ट कोणालाही कधीच सांगितली नाही. विधी लिखित ठरल्याप्रमाणे पुढे काही वर्षानंतर द्विजशर्मा आणि त्याची बायको मरण पावली. ही दोन्ही बाळे उघडी पडली. नारायणाने कसा तरी त्यांचा सांभाळ केला. शेवटी तोही उदास झाला आणि एके दिवशी त्या बाळांना सोडून दूर निघून गेला. गावकऱ्यांना या सर्व गोष्टीचे खूपच दुःख झाले. त्यांनी संभ्रमाला दुधासाठी एक चांगली गाय दान दिली. त्या गायीचे दूध पिऊन संभ्रम व त्याची बहीण आपले पोट भरीत असे. उरलेल्या दुधाचे ताक करून ते विकायचे आणि आपला उदरनिर्वाह चालवायचा असा दिनक्रम त्या संभ्रमाचा चालू झाला. एके दिवशी द्विजशर्माची ती मुलगी नदीवर पाणी आणण्यास गेली. तेव्हा तेथे एका वेश्येचा तळ पडला होता. त्या वेश्येने ही सुंदर मुलगी पाहिली आणि तिला भुरळ घालून आपल्याबरोबर परगावी नेले. बहीण बेपत्ता झाल्याचे पाहून संभ्रमाने खूपच शोक केला. पण दैवगतीपुढे कोण काय करणार. नारायण म्हणाले, लक्ष्मी, या दोघांची पुढील हकीकत आता 23व्या अध्यायात तुला सांगतो, ती ऐक. 22वा अध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. नमस्कार श्रोत्यांनो, अधिक मास महात्म्य अध्याय 23वा. श्री गणेशाय नमः. ओम गुरुभ्यो नमः. ओम सरस्वतै नमः. श्रीकृष्णाय नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. संभ्रमाचे गोदान. बहीण बेपत्ता झाली, त्यामुळे तो संभ्रम खूपच शोक करू लागला. गावकऱ्यांनी त्याची समजूत घातली. नंतर काही दिवसांनी तो आपला पूर्वीचा ताक विकून पोट भरण्याचा धंदा करू लागला. या बहीण भावाला अचानकपणे सोडून गेलेला तो नारायण तीर्थयात्रा करीत भटकत 12 वर्षे फिरला आणि एके दिवशी आपल्या गुरुगृही परत आला. संभ्रमाने त्याला ओळखलेच नाही, पण नारायणाने त्याला बालपणाची ओळख दिली, आईवडिलांची आठवण दिली. संभ्रमाला गळ्यात गळा घालून धीर दिला. मान खाली घालून संभ्रम खूप रडला. बहीण बेपत्ता झाल्याचे सांगितले तेव्हा नारायणाला वाईट वाटले, पण त्याला तिचे विधिलिखित माहीत होते. त्याने संभ्रमाला धीर दिला आणि सांगितले, आपण तिला शोधू. मग दोघांनी गायीचे दूध घेतले
आणि ते गप्पागोष्टी करीत रात्री शांत झोपले. रात्री नारायणाच्या मनात एक विचार आला. तो त्याने सकाळी संभ्रमाला सांगितला. नारायण म्हणाला, आता अधिक महिना आला आहे. या महिन्यात स्नान, दान, व्रत, नियम केल्याने पुण्य मिळते आणि आपले मनातील हेतू पूर्ण होऊन सुखशांती मिळेल. तर तू आता उद्या गोदानाचे पुण्य मिळवून सुखी हो. गोदान म्हणजे? संभ्रमाने विचारले. तेव्हा नारायण म्हणाला, गोदान म्हणजे ही गाय तू दान देऊन टाक आणि त्यावर दक्षिणा म्हणून तुझ्याजवळ जे काही द्रव्य असेल तेही दान दे. अधिक महिन्यात असे गोदान करणे महान पुण्यकर्म आहे. उद्या सकाळीच गंगा स्नान करून ये. सत्पात्री ब्राह्मणाला ही गाय दक्षिणेसह दान दे. ते खरं, पण गुरु, ही माझी गाय देऊन टाकल्यावर माझ्या ताकविक्रीचा व्यवसाय आणि उदरनिर्वाह यांची सोय काय? संभ्रमाने विचारले. तेव्हा नारायण म्हणाला, तू त्याची काळजी करू नकोस. त्या पुरुषोत्तम देवाला भक्ताची काळजी असते. तो परमेश्वर किडामुंगीपासून हत्तीपर्यंत सर्व प्राण्यांची काळजी घेतच असतो. तू हे गोदान कर, त्या पुण्याईने तुझे कल्याणच होईल बघ. मी सांगतो तसे कर. मग तो संभ्रम दुसऱ्या दिवशी सकाळीच गंगा स्नान करून आला आणि त्याने यथाविधी आपल्या गायीचे दान दिले. तो सबंध दिवस ते दोघे उपाशी राहून रात्री झोपले. दुसऱ्या दिवशी नारायण पहाटेच उठला. गंगेवर गेला. स्नान करून त्या पुरुषोत्तमाचे ध्यान केले. नेमके त्याच वेळी नारद मुनी तेथून चालले होते. त्यांनी त्या ध्यानस्थ नारायणाला मनोमन जाणले. संभ्रम बाळाची परिस्थिती जाणली आणि थेट ब्रह्मलोकात जाऊन पित्याची भेट घेतली. नारदजी म्हणाले, तात, आता तुम्ही त्या संभ्रम बाळाचे जे विधिलिखित लिहून ठेवले आहे. नारदजी म्हणाले, तात, आता तुम्ही त्या संभ्रम बाळाचे जे विधिलिखित लिहून ठेवले होते ते आता खोटे ठरत आहे. कारण त्याने आपली गाय दान देऊन टाकली आणि ताक विक्री करून उदरनिर्वाह करण्याचे काम बंद पडले आहे. ब्रह्मदेवानी अंतर्ज्ञानाने तो सर्व प्रकार जाणून घेतला आणि म्हणाले, नारदा, त्या संभ्रम बाळाला तो नारायण पक्का गुरु भेटला आहे. त्याने ब्रह्मलिखित खोटे पाडण्याचा डाव रचला आहे. पण मीही माझा लेख खोटा पडू देणार नाही. तू हा चमत्कार पहा. मग तिसऱ्या दिवशी ब्रह्मदेवाने एका शेतकऱ्याचे रूप घेतले. बरोबर 10 चांगल्या गायी घेऊन ते त्या संभ्रमाच्या दारी गेले. म्हणाले, बाळा, तुझ्या वडिलांनी ह्या 10 गायी माझ्याकडे पाठविल्या होत्या. त्या तू आता सांभाळ. या दुभत्या गायी घे आणि तुझा उदरनिर्वाह चालव. थोड्याच दिवसात नारायणाने संभ्रमाला त्या 10ही गायी दान देण्यास सांगितले. संभ्रमाने त्या बाबतीत पुन्हा आडेवेढे घेतले, परंतु नारायणाने त्याची समजूत घातली. तो म्हणाला, अरे, या अधिक मासात गोदानाचे फार मोठे पुण्य आहे. त्या पुण्याईने तुझे कल्याणच होईल. पुरुषोत्तमाला साऱ्यांची काळजी आहे. तू उद्याच ह्या 10 गायीचे दान करून टाक. गुरुची ती आज्ञा मानून संभ्रमाने त्या 10 गायी दुसऱ्या दिवशी यथाविधी दान देऊन टाकल्या. जवळचे सारे द्रव्यही देऊन टाकले. मग चित्रगुप्ताने ब्रह्मदेवाला तो सारा प्रकार सांगितला. चित्रगुप्त म्हणाला, ब्रह्मदेवा, तुमचे विधिलिखित खोटे ठरत आहे. त्या संभ्रम बाळाने 10 गायी दान देऊन टाकल्या. त्याचा ताक विक्रीचा धंदा बंद पडला आहे. आता उदरनिर्वाह कशावर चालवणार? गोदानाचे पुण्य त्याच्या बाजूवर वाढले. ब्रह्मदेवाने अंतज्ञानाने सारा प्रकार जाणून घेतला. संभ्रमाला नारायण पक्का गुरु भेटला. त्याने माझे लिखित खोटे पाडण्याचा डाव रचला आहे, पण मी कमी नाही असे म्हणून ब्रह्मदेवाने काय केले, दुसऱ्या दिवशी 100 चांगल्या संवत्स धेनू घेऊन सावकाराच्या वेशात ते संभ्रमाच्या दारी आले. म्हणाले, तुझ्या वडिलांनी माझ्याकडे ह्या गायी ठेवल्या होत्या. त्या वाढत वाढत त्याची संख्या 100 झाली. आता माझ्याच्याने ह्या गायी सांभाळणे होत नाही, म्हणून ही ठेव मी परत करीत आहे. तू या 100 गायी घे आणि गोरस विकून तुझा उदरनिर्वाह चालव. संभ्रमाने आपल्या गुरुकडे पाहिले. त्यांची संमती घेऊन त्याने त्या 100 गायी ठेवून घेतल्या. झाले. त्याचा तो ताक विकून उदरनिर्वाहाचा धंदा अगदी जोरात चालला. विधिलिखित सटवीची ती अक्षरे खोटी ठरविण्यासाठी स्वतः ब्रह्मदेवानेच हा सारा खटाटोप चालविला आहे, हे त्या नारायणाने मनोमन जाणून घेतले. थोडे दिवस मजेत घालविल्यानंतर नारायणाने पुन्हा संभ्रमाला त्या 100 गायीचे दान करून पुण्य जोडण्याचा आदेश केला.
संभ्रमानेही ती गुरुची आज्ञा पाळून लगेच दुसऱ्या दिवशी शतगोदानाचा सोहळा थाटाने पार पाडला. दक्षिणा म्हणून जवळचे द्रव्यही दिले. आता पुन्हा त्या दोघांवर उपवासाची पाळी आली. नारायणाने गंगास्नान करून पुरुषोत्तमाची प्रार्थना केली. अधिक मासातील त्या संभ्रमाच्या गोदानाचे खूपच पुण्य झाले. पुरुषोत्तम प्रसन्न झाले. त्यांनी नारदाला पुन्हा प्रेरणा दिली. नारदाने ब्रह्मदेवाला पुन्हा सांगितले, तात, आता तुमचे विधिलिखित खोटे ठरत आहे. उदरनिर्वाहासाठी त्या संभ्रम बाळाचा ताकविक्रीचाच धंदा बंद पडला आहे. ब्रह्मदेवाला जरा विचार पडला. ते मनाशी म्हणाले की आता 1000 गायी जरी मी नेऊन दिल्या तरी तो संभ्रम बाळ त्या गुरुच्या आज्ञेने गोदानाचे सहस्त्रपट पुण्य मिळविणारच. मग त्यापेक्षा असंच करावं. तिसऱ्या दिवशी ब्रह्मदेवाने आपले हंस विमान सोडले. संभ्रम बाळ आणि गुरु नारायण गंगेवर स्नान करीत होते. तेथे ते विमान उतरले. ब्रह्मदेवांच्या दूतांनी संभ्रम बाळाला मोठ्या सन्मानाने त्या विमानात बसवून थेट ब्रह्मलोकात नेले. तेव्हा नारायणाला आनंद झाला. तो म्हणाला, या थोर अधिक मासात संभ्रमाला गोदानाच्या पुण्याईचे मोक्षपद मिळाले. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, आता पुढे 24व्या अध्यायात द्विजशर्माच्या कन्येची कथा सांगणार आहे. ती शांतपणे ऐक. 23वा अध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. नमस्कार श्रोत्यांनो, अधिक मास महात्म्य अध्याय 24वा. श्री गणेशाय नमः. ओम गुरुभ्यो नमः. ओम सरस्वती नमः. श्रीकृष्णाय नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. संभ्रमाच्या बहिणीची कहाणी. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, द्विजशर्माचा पुत्र संभ्रम हा अधिक मासातील गोदान पुण्यामुळे मोक्षपदी गेला. ती कथा मागील अध्यायात तुला सांगितली. आता संभ्रमाच्या बहिणीची कथा सांगतो, ती ऐक. संभ्रमाची ती बहीण नदीवर पाण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिला भुरळ घालून एका वेश्येने परगावी नेले. आपली बहीण बेपत्ता झाली हे पाहून संभ्रमाने खूप शोक केला. संभ्रमाला गोदान पुण्याईमुळे मोक्ष मिळाल्यावर नारायण एकटाच द्विजशर्माच्या घरी राहू लागला. संभ्रमाच्या त्या बेपत्ता बहिणीचा शोध घेऊन तिलाही मोक्ष मार्गाला लावले पाहिजे असा विचार करून त्याने प्रवास सुरू केला. नारायण निरनिराळ्या मोठ्या गावातून फिरला. तेथील श्रीमंत विलासी लोकांच्या अंगवस्त्राची गुप्तपणे चौकशी करून तो बहिणीचा शोध घेऊ लागला. जटाधारी नारायण साधू नगरातील वेश्यांच्या अड्ड्यात शिरून भविष्य सांगणाऱ्यांचे सोंग करू लागला. त्यामुळे त्या धंद्यातील अनेक तरुणी आपले हात त्या ज्योतिषी नारायणाला दाखवू लागल्या. हात पाहताना तो त्या तरुणीचे नाव, तिची पूर्वीची बालपणाची थोडी हकीकत तो सहज विचारून घेई. अशा प्रकारे नारायणाने अनेक नगरे शोधली. शेवटी लक्ष्मण नावाच्या नगरीत त्याला त्या आपल्या संभ्रमाच्या बेपत्ता झालेल्या बहिणीचा शोध लागला. एक नीटनेटक्या सुंदर इमारतीत माडीवरील सज्जात एक अत्यंत देखणी तरुणी उभी होती. जटाधारी नारायणाने तिच्याकडे रस्त्यावरून न्याहाळून नीट पाहिले आणि तो सरळ ती माडी चढून वर गेला. त्या अवताराला पाहताच तरुणीला नवल वाटले. आपल्याकडे अनेक श्रीमंत शेठ सावकार मोठ्या थाटात येत असतात. आज हा असा योगी येत आहे तरी हरकत नाही. हाही धनवान असेल, रूपाने काय घेणे असे म्हणून तिने त्याचे स्वागत केले. या ना महाराज, या पलंगावर थोडा विसावा घ्या. हे गुलाब पाणी, हे केशरी दूध, ही मिठाई यांचा थोडा आस्वाद घ्या. तुमच्यासाठी फुलांचा शेज तयार आहे. सुखशय्येवर मी दासी आपल्या सेवेला तत्पर तयार आहे. ती तरुणी हे सारे पटपट बोलत असता तो जटाधारी नारायण तसाच उभा राहून ते ऐकत राहिला. नंतर थोड्याच वेळात तो गंभीरपणे तिला म्हणाला, हे संभ्रमाची बहीण, द्विजशर्माची सुता, तू मला अजून ओळखलेले दिसत नाहीस.
मी नारायण आहे, तुझा मानलेला भाऊ. हे शब्द ऐकताच ती तरुणी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली आणि ते नारायणाचे ओळखीचे शब्द, संभ्रमभावाचे आणि द्विजशर्मा पित्याचे नाव ऐकून एकदम तिने टाहो फोडला. नारायणाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागली. मग नारायणाने तिला शांत केले, थोपटले आणि तो म्हणाला, विधिलिखित लेख अटळ आहे. तुझी काहीच चूक नाही. तुझा शोध मला लागला. आता यापुढं यातून आपला मार्ग काढू. या शरीर विक्रीच्या धंद्यात तुला जे अपार धन मिळाले आहे ते सर्व आता दानधर्मात, पुण्यकार्यात खर्च केले पाहिजेत. आता अधिक मास आहे. या महिन्यात मी सांगतो तशी व्रते, नियम, स्नान, दान तू जर केलेस तर मोक्ष मिळवशील. नारायणाने सांगितले तसे त्या तरुणीने करावयाचे ठरविले. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून ती गंगा स्नान करून आली. नोकर चाकरांना बोलावून त्यांच्या झाल्या कामाचा मोबदला पूर्णपणे देऊन टाकला आणि त्यांना यापुढे कामातून मोकळे केले. नंतर ब्राह्मणांना बोलावून गोदान, वस्त्रदान, पात्रदान, अन्नदान, दीपदान वगैरे दाने देऊन जवळची सर्व रक्कम दक्षिणा म्हणून दिली. सुवासिनींना हळदी कुंकू आणि दागिनेही वाटून टाकले. आता ती अगदी कफल्लक बनली. तिच्या पुण्यकृत्याचे लोकांना खूप नवल वाटले. मात्र ज्याला जे मिळेल ते त्यांनी आनंदाने नको नको करत घेतले. भांडीकुंडी, साऱ्या घरातील वस्तू तिने दान दिल्या. त्या दिवशी तिला पूर्ण उपवास घडला. पाणी पिऊन ती झोपली. झोपताना तिने नारायणाला विचारले, आता पुढे उद्याचा विचार काय? जेवणासाठी जगणार तरी कसे? मग नारायण म्हणाला, उद्या जो कोणी धनिक तुझ्याकडे येईल त्याला 3,000 रुपये माग, तरच त्याची इच्छा पूर्ण होईल असे त्याला सांग. दुसऱ्या दिवशी ती पहाटे उठली, गंगा स्नान करून आली. दिवसभर आणि रात्री जे जे धनिक तिच्याकडे आले त्या प्रत्येकाला तिने 3,000ची अट घातली. मग काय, कोण देणार एकदम एवढी ही रक्कम? जो जसा आला तसाच परत केला. तिला काहीच मिळाले नाही, म्हणून तिला दिवसभर आणि रात्रभर उपवासच घडले. नारायणाने तिच्या मुक्तीसाठी पुरुषोत्तम भगवानाची प्रार्थना केली. नारद मुनींनी ब्रह्मदेवाला विचारले, तात आता तुमचे विधिलिखित खोटे ठरणार आहे. ती संभ्रमाची बहीण आता शरीर विक्रय करून उदरभरण करीत नाही. तिने अधिक मास व्रत नियम केले, आपली सर्व संपत्तीही दान देऊन टाकली आणि आता 3,000ची तिची अट. आता पुढे काय होणार? ब्रह्मदेव म्हणाले, त्या तरुणीला तिचा मानलेला भाऊ नारायण हा पठ्ठा गुरु लाभला आहे. त्याने तिचे विधिलिखित खोटे पाडण्याचा हा डाव रचलेला आहे. पण थांब जरा, मीही काही कमी नाही. दुसऱ्या दिवशी ब्रह्मदेवाने सौदागराचा वेश घेतला. तो सौदागर त्या तरुणीकडे आला आणि म्हणाला, हे घे 3,000. ही रक्कम ठेव, मी संध्याकाळी येईन, तू माझी इच्छा पूर्ण करशील. तिने ती रक्कम घेतली. संध्याकाळी त्याची वाट पाहिली, पण तो आलाच नाही. मग काय करणार? मग त्याच रात्री दुसरा सौदागर तिच्याकडे आला. त्याने 10,000ची रक्कम तिच्यापुढे ठेवली आणि म्हणाला, माझी इच्छा. त्यावर ती चटकन म्हणाली, छे छे, हे होणार नाही. ज्या गृहस्थाने 3,000 दिलेले आहेत तो येऊन गेल्यानंतरच तुमचा विचार करेन. त्यावर तो म्हणाला, ठीक आहे, ही रक्कम ठेवून घे. तो पहिला आज येऊन जाईल, मग मी उद्या रात्री येईन. त्या तरुणीजवळ ती रक्कम ठेवून तोही निघून गेला. दुसऱ्या दिवशीही तो 3,000 पहिला सौदागर आलाच नाही. रात्री आला नाही आणि मग दुसरा तरी येऊन काय उपयोग? ती पाणी पिऊन झोपली. सकाळी नारायणाने सांगितल्याप्रमाणे गंगास्नान करून तिने त्या सौदागराचे ठेवलेले सारे धन दान देऊन टाकले आणि घरादारावर तुळशीपत्र ठेवून ती तरुणी नारायणासह गंगेच्या काठी झोपडी बांधून राहू लागली. त्या अधिक मासात तिला गंगास्नान, उपवास आणि सर्व स्वदान यांचे महापुण्य घडले. त्यामुळे तिला स्वर्गातून विमान आले. देवदूतांनी तिला आणि नारायणाला सन्मानाने विमानातून थेट गोलोकात नेले. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अशी ही भावा बहिणीच्या उद्धाराची मोक्षदायी कथा. आता पुढे 25व्या अध्यायात तुला अरुंधती आणि पार्वतीची कथा सांगणार आहे. ती तू लक्षपूर्वक ऐकावी. 24वा अध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.